Hello everyone, my name is Archana Palandurkar and this video is based on the project book कॉपी सेमिनार आणि जर्नल कार्यपुस्तिका आणि प्रकल्प कार्यपुस्तिका असं तुम्ही बघू शकता. हे टायटल आहे या वर्कबुकचं आपल्या. आणि इथे HSC एक्झाम सीट नंबर लिहायचा आहे, म्हणजे तिथे विद्यार्थ्यांनी बोर्डाचा रोल नंबर लिहायचा आहे. आताच विद्यार्थ्यांनी तिथे काहीच लिहून ठेवायचं नाही आहे आणि हीच कार्यपुस्तिका आपल्याला घ्यायची आहे. दुसऱ्या कुठल्याच प्रकारची आपल्याला चालणार नाही आहे, ती रिजेक्ट होईल आणि विद्यार्थ्यांना परत सगळं लिहावं लागेल. त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची आहे की आपल्याला हीच कार्यपुस्तिका घ्यायची आहे. बघा खालीपर्यंत याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं नाव दिलेलं आहे, नेम ऑफ द स्टुडंट. तिथे आपलं नाव लिहायचं आहे, क्लास लिहा. क्लासमध्ये तुम्ही 12th सायन्स, 12th कॉमर्स, 12th आर्ट्स जे आहे ते लिहा. त्याच्यानंतर डिव्हिजन चांगल्याने मेन्शन करा, ABCD जोही तुमचा असेल. इथे रोल नंबरमध्ये तुम्ही कॉलेजचा रोल नंबर लिहा, तुमच्या महाविद्यालयाचा रोल नंबर लिहा, ठीक आहे. आफ्टर दॅट ग्रुप नंबर या गट नंबर. तो ग्रुप नंबर इफ युअर कॉलेज प्रोव्हाइडेड टू यू, अदरवाईज डोंट राईट इट, यू कॅन राईट इट ऑन द टाईम ऑफ एक्झामिनेशन ऑल्सो. मीन्स कोणत्या बॅचेसमध्ये तुमचा नंबर आहे तो तिथे गट नंबर तुम्हाला लिहिता येईल. देन कॉलेज नेम, मेन्शन द कॉलेज नेम इन कॅपिटल. देन प्रोजेक्ट टायटल, प्रोजेक्ट टॉपिक और प्रोजेक्ट टायटल इज ऑल्सो मेंटेन इन द कॅपिटल. मराठीत लिहत असेल तर चांगलं सुटसुटीत आणि मोठ्या अक्षरात लिहा, मराठी मीडियमचे जर असतील तर. तर हे आपलं पहिलं पान आहे या आपल्या वहीचं. त्याच्यामध्ये वर्ष 2020 आणि 21 असं तुम्हाला करायचं आहे, शैक्षणिक वर्ष. नंतर प्रकल्प विषयाचे नाव लिहा तिथे. त्याच्यानंतर नेम ऑफ द प्रोजेक्ट गाईड, मार्गदर्शकाचे नाव, जे कोणते तुमचे इंटरनल टीचर असेल त्यांचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ सबमिशन, डेट ऑफ सबमिशन तुम्हाला टीचर्स सांगतील, ती तारीख लिहायची आहे. तुम्ही ज्या दिवशी प्रोजेक्ट केलं ती तारीख आता सध्या लिहू नका, ज्या दिवशी सबमिशनला तुमचे प्राध्यापक तुम्हाला बोलवतील तो दिवस लिहा. इथे पण हे सर्टिफिकेट पण इनबिल्ड दिलेलं आहे, तर राईट डाऊन द सर्टिफिकेट विथ द बोल्ड लेटर्स. मीन्स अक्षय आप जो भी स्पेलिंग तुम्ही लिहिताय दैट शुड बी इन द बोल्ड लेटर, कैपिटल में लिखो ताकि गड़बड़ ना हो. देन एक्सटर्नल एग्जामिनर एंड इंटरनल एग्जामिनर विथ डेट, बोथ शुड साइन विथ डेट. आफ्टर दैट नेक्स्ट पेज. खूप छान आणि सुटसुटीत अशी वही केलेली आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी काय करायचं आहे, किती मार्कांचं डिस्ट्रीब्युशन आहे, रिटन इन बोथ द लँग्वेज, मराठी ॲज वेल ॲज इंग्लिश. तो दोन्ही मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी ही सेम वही असणार आहे, ठीक आहे. देन द गाईडलाईन्स फॉर द प्रोजेक्ट रायटिंग, तो प्रोजेक्ट रिपोर्ट कैसे लिखना है आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं आहे, इम्पॉर्टन्स म्हणजे काय, विषय म्हणजे काय, हे सगळं इथे खूप सुटसुटीत दिलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक पेजवरती कॉन्फिडेन्शियल असं लिहिलेलं आहे. कॉन्फिडेन्शियल याच्यासाठी, कारण आपल्याला ही आपलं एक्झाम होत नाही, तर ही आपली आपण म्हणू शकतो पेपर आहे पर्यावरण शिक्षणाचा, अँड दॅट्स वाय इट इज कॉन्फिडेन्शियल. त्याच्यामुळे हीच वही आपल्याला घ्यायची आहे, आपल्याला दुसऱ्या कुठल्याच प्रकाशांची वही जी आहे ती चालणार नाही आहे. इथे आणखी एक खूप व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे की डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स हे टीचर्ससाठी आणि विद्यार्थ्यांसाठी दोघांसाठी फायद्याचं होणार आहे. ही सॉर्ट ऑफ मार्कशीट असं बनवलेलं आहे. तो एव्हरीथिंग इज डिस्क्राइब in that in Marathi medium as well as in English medium. The evaluation of internal examiner, how internal examiner can differentiate the 20 marks into different topics. तर ते खूप सुटसुटीत आणि व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे. तो इंटरनल मार्कशीट जेव्हा आपण बनवणार आहोत, इट विल हेल्प फॉर द टीचर्स टू प्रिपेअर द इंटरनल मार्कशीट. त्याच्यानंतर जर्नलचं, त्याच्यानंतर सेमिनारचं, सगळ्या गोष्टींचं इथे सुटसुटीत असं डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स दिलेलं आहे. विद्यार्थ्यांनी एकदा बघितलं तर त्यांच्या फायद्याचं होईल. आणखी एक खूप सुंदर आणि महत्त्वाचा कन्सेप्ट इथे आहे, प्रकल्प कार्याचे मुद्दे आणि त्याचा पान नंबर, म्हणजे हे इंडेक्स आहे. विद्यार्थ्यांना वेगळं इंडेक्स करायची गरज पडणार नाही, खूप सुटसुटीत असं इंडेक्स दिलेलं आहे आणि खूप सुंदर अशी मंडळाने वही आपल्यासाठी तयार केलेली आहे. आता इथे बघा, हे सिलेक्शन ऑफ प्रोजेक्ट टॉपिक, इंट्रोडक्शन ज्याला आपण म्हणत असतो मराठीमध्ये, विषयाची निवड. तर याच्यासाठी 1 पान, पाठपोट 2 पान असं दिलेलं आहे, म्हणजे हे दोन्ही पान आपल्याला लिहायचे आहे. त्याच्यानंतर आहे सेकंड टॉपिक आपला इम्पॉर्टन्स ऑफ द टॉपिक आणि विषयाचे महत्त्व, याला 1 पान असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्टिव्हजला पण परत 1 पान दिलेलं आहे. आणि प्रोजेक्ट वर्क किंवा मेथोडॉलॉजी जी आपली कार्यपद्धती, मी नेहमी सांगते ती की सगळ्यात मोठी आपली मेथोडॉलॉजी असते, त्याच्यासाठी 1, 2, 3,
4 असे पानं दिलेले आहेत. आपल्याला हे संपूर्ण लिहायचं आहे, कुठेही मध्ये सोडू नका. पॉईंट वाईज लिहा. ऑब्जेक्टिव्ह आणि इम्पॉर्टन्स तर मोस्ट ऑफ द टाईम तुम्ही पॉईंट वाईज लिहू शकता, सिस्टमॅटिकली 1 बाय 1. तर ते खूप दिसायलाही सुटसुटीत दिसेल आणि त्याच्यावर चांगले मार्क्स पण मिळतील. नंतर ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षण. तर इथे ऑब्झर्वेशन जे आहे ते ऑब्झर्वेशन पण 4 मार्कांचं 4 पेजेसचं आहे. 1, 2 आणि 3, 4. आणि मी नेहमी सांगते की ऑब्झर्वेशन कसं करायचं आहे आपल्याला. ऑब्झर्वेशन नेहमी टेब्युलर फॉर्ममध्ये करा किंवा त्याला तुम्ही त्याच्यामध्ये डाटा असला पाहिजे, त्याला सिस्टमॅटिकली जो कोणते टेबल्स आहे त्याला प्लॉट करा आणि मग त्याचं थोडक्यात इन्फॉर्मेशन लिहा, म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन खूप सुटसुटीत आणि चांगलं होईल. त्याच्यानंतर मग आहे ॲनालिसिस ऑफ डाटा, माहितीचे विश्लेषण. ठीक आहे. ॲनालिसिससाठी परत इथे 1, 2, 3 असे पानं दिलेले आहेत, 4. आणि त्याच्यानंतर मग रिझल्ट आणि कन्क्लुजन. तर ॲनालिसिसमध्ये तुम्ही एखादी बार डायग्राम, ग्राफ किंवा पाय डायग्राम असं पण तुम्ही ॲनालिसिसमध्ये करू शकता आणि त्याच्यासोबत त्याचं मग एक्सप्लेनेशन. इथे रिझल्ट आणि कन्क्लुजन दिलेलं आहे, निष्कर्ष ते फक्त 1 पानाचं आहे. हे पण तुम्हाला सुटसुटीत एक पॅराग्राफमध्ये किंवा असं पॉईंट वाईज तुम्ही जो काही कन्क्लुजन असेल ते तुमचं लिहू शकता. हे खूप सुटसुटीत पाहिजे. आणि जेव्हा व्हायवावरसाठी प्रश्न विचारतात तेव्हा व्हॉट इज द कन्क्लुजन ऑफ युअर प्रोजेक्ट हा अगदी कॉमन असा प्रश्न असतो. त्याच्यामुळे ते कन्क्लुजन जे आहे ते सुटसुटीत असलं पाहिजे, तुम्हाला स्वतःही समजलं पाहिजे, तुमच्या इंटरनल आणि एक्सटर्नल दोघांच्याही ते लक्षात आलं पाहिजे. त्याच्यानंतर इथे आपला पार्ट 2 सुरू होतो, दॅट इज जर्नल असाइनमेंट ऑब्लिक सेमिनार वर्क. इथे परत इंडेक्स दिलेला आहे सुटसुटीत. तर यावर्षी विद्यार्थ्यांना बरीच सूट आहे, त्यांना फक्त एकच टायटल इथे लिहावं लागेल, कारण फक्त एकच आपण जर्नल कार्य करणार आहोत किंवा सेमिनार करणार आहोत. तर जर्नल कार्य जर विद्यार्थी करत असेल तर त्याला इथे पहिल्यांदा जो काही प्रश्न दिलेला आहे प्राध्यापकांनी वर्गामध्ये, त्या प्रश्न लिहावं लागेल आणि त्याच्या खाली त्याला उत्तर सुरू करावं लागेल. तर 2 पानाचं उत्तर अपेक्षित आहे विद्यार्थ्यांकडनं. आणि सेमिनार करत असेल तर सेमिनारचा पण अहवाल जो आहे तो 2 पानाचा अपेक्षित आहे. हे 2 पानं फक्त. यावर्षी आपल्याला इथनं जर्नल कार्य 2 पासनंची गरज पडणार नाही आहे, कारण आपण एकच करणार आहोत. असे 5 जर्नल कार्यासाठी या वहीमध्ये सुटसुटीत असे पानं दिलेले आहे व्यवस्थित. आणि खूप सुंदर असं मंडळांनी वही बनवली आहे, कौतुकास्पद आहे. कारण विद्यार्थ्यांचा पैसा आणि वेळ दोन्ही वाचला, त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये जे कन्फ्युजन होतं की कुठला टॉपिक किती लिहायचा त्याची पण खूप व्यवस्थित काळजी घेतली गेलेली आहे इथे. So look at this last page. This is very important. Read this because so many copied are duplicate copy and they are have the same title, same pictures front and back. पण हे जे आहे महाराष्ट्र स्टेट ब्युरो ऑफ टेक्स्टबुक प्रोडक्शन अँड करिक्युलम रिसर्च पुणे, हे प्रत्येकजण नाही टाकू शकत. हे सिम्बॉल आहे आपल्या मंडळाचं कार्यपुस्तिका आहे ही, त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष द्या. आणि अशीच वही आपल्याला घ्यायची आहे, तिची किंमत आहे 30 रुपये. तुम्हाला जर मार्केट पेमध्ये याच्यापेक्षा जास्त महाग मिळत असेल तर नक्कीच बघा तुम्ही, कारण ती त्याच्यापेक्षा जास्त मिळायला नको किंवा ती डुप्लिकेट वही असेल. आपल्याला ही 30 रुपयामध्ये फक्त मंडळाने अवेलेबल केलेली आहे. तर अशा प्रकारे ही कार्यपुस्तिका जी आहे आपली ती एकदम सिस्टमॅटिक आणि 11वी आणि 12वी दोन्ही वर्षांसाठी सारखी कार्यपुस्तिका आहे. तर हिला एकदा तुम्ही बघा कसं लिहायचं आहे आणि काय लिहायचं आहे हे आतापर्यंत मी सांगितलेलंच आहे. सगळ्यांनी हीच वही घ्यायची आहे किंवा हीच कार्यपुस्तिका घ्यायची आहे, वर्कबुक घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्वरित मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, तर त्वरित घ्या आणि प्रोजेक्ट तुमचं कंप्लीट करून ठेवा. सेमिनारची गाईडलाईन तुम्हाला तुमचे टीचर्स जे आहेत ते देणारच आहे. काही अडचण असेल तर नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर त्याला लाईक करा. धन्यवाद.